धाराशिव जिल्हा मराठवाड्याच्या या दुष्काळग्रस्त भागाला एक नवी दिशा, नवी आशा देणारं व्यक्तिमत्व म्हणजेच राणा जगजितसिंह पाटील आणि त्यांचे वडील पद्मसिंह पाटील। पूर्वी लातूर आणि धाराशिव मिळून एकच जिल्हा होता। त्यावेळी नेतृत्व लातूरकडे होतं, त्यामुळे धाराशिवकडे विकासाच्या बाबतीत दुर्लक्ष झालं। आता या भागात बहरलेल्या द्राक्षांच्या बागा दिसतात, डौलानं उभी ऊस शेती दिसते। धाराशिव जिल्ह्यात आता 16 साखर कारखान्यांची उभारणी झाली आहे। हा बदल 4 दशकांपूर्वी सुरू झाला होता। धाराशिव जिल्ह्यातून एकही मोठी नदी वाहत नाही, पाण्याचा शाश्वत स्रोत नाही, तरीही सिंचनाखालील क्षेत्राचं प्रमाण 4% 21% नेलं। हे सगळं आपोआप घडलं नाही, त्यासाठी पद्मसिंह पाटील यांनी केलेले प्रयत्न होते। जिल्ह्याच्या राजकारणात डॉक्टर साहेब म्हणून ते ओळखले जातात। डॉक्टर साहेब 10 वर्षे राज्याचे पाटबंधारे मंत्री होते। त्यांनी या पदाचा वापर आपल्या भागातील शेतकऱ्यांसाठी केला। सर्वाधिक निधी धाराशिव जिल्ह्यात आणला, त्यामुळे त्यांनी काही नेत्यांची नाराजी देखील ओढून घेतली। पाटबंधारे खात्याचा सर्वाधिक निधी धाराशिव जिल्ह्यालाच का दिला जातो, अशा तक्रारी अन्य मंत्र्यांनी अनेकदा तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे केल्या होत्या, मात्र डॉक्टर साहेबांनी त्याची कधीही पर्वा केली नाही। दुष्काळी धाराशिव जिल्ह्याचा कायापालट करून दिलासा देणं हे त्यामागचं कारण होतं। डॉक्टर साहेब 1988 मध्ये पाटबंधारे मंत्री झाले। त्यांनी जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले। मराठवाड्याच्या हक्काचं पाणी मिळावं म्हणून त्यांनी त्यांची संपूर्ण राजकीय ताकद पणाला लावली। कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाची मंजुरी मिळवली। डॉक्टर साहेबांनी उजनी धरणातून धाराशिवसाठी पाणी आरक्षित करून घेतलं। पश्चिम महाराष्ट्राच्या धरणातील पाणी मराठवाड्यातील धाराशिवसाठी आरक्षित करून घेतलं। हे मोठ्या धाडसाचं काम होतं, केवळ डॉक्टर साहेबांमुळेच ते शक्य झालं। धाराशिव शहरासाठी उजनी धरणातून पाण्याचा शाश्वत स्रोत तयार करण्यासाठी त्यांनी 114 किलोमीटर लांब पाणी योजना मंजूर करून घेतली। त्यामुळे धाराशिव शहराची कायमची पाणी टंचाई दूर झाली। धाराशिव जिल्ह्यात सिंचनाचं क्षेत्र केवळ 4% 21% नेण्यात त्यांचा मोठा वाटा आहे। पाटबंधारे मंत्रिपदाचा पुरेपूर उपयोग करून त्यांनी 2 मोठे प्रकल्प, 16 मध्यम प्रकल्प, 200 पेक्षा अधिक साठवण तलाव आणि 1000 पेक्षा जास्त कोल्हापूर पद्धतीचे बंधारे उभारले आहेत। सिंचन सुविधांमुळे जिल्ह्यात ऊसाची मुबलकता वाढली, परिणामी 16 साखर कारखाने उभे राहिले। या निर्णयामुळे जिल्ह्याचा आर्थिक विकास साधला। धाराशिव शहराला रेल्वेच्या नकाशावर आणण्यासाठी त्यांनी प्रचलित मार्ग सोडून तब्बल 20 किलोमीटर वळसा घेतला। हा वळसा घालून धाराशिव शहराजवळ रेल्वे मार्ग आणण्याचं हे देशातील एकमेव उदाहरण आहे। धाराशिव ते सोलापूर या टप्प्यातील धाराशिव ते तुळजापूर हा 30 किलोमीटरचा रेल्वे मार्ग व्हावा, यासाठी राणा जगजितसिंह पाटील यांनी प्रयत्न केले। सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, जळगाव, बुरानपूर या दक्षिणोत्तर नियोजित रेल्वे मार्गासाठी आग्रही भूमिका देखील घेतली। सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या एकूण 84.44 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाचे 3 टप्पे करण्यात आले। त्यात धाराशिव जिल्ह्यातील कामाचे 2 स्वतंत्र टप्पे केले आहेत। या रेल्वे मार्गावर एकूण 110 पूल आणि 3 मोठे उड्डाण पूल असणार आहेत। पाटील पितापुत्रांनी धाराशिव मधील विद्यार्थ्यांना दारातच उच्च शिक्षण मिळावं यासाठी अभियांत्रिकी, आयुर्वेदिक, तंत्रनिकेतन आणि कृषी महाविद्यालयांची उभारणी केली। 2004 साली धाराशिव जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ उपकेंद्राची स्थापना केली। भविष्यात याचे स्वतंत्र विद्यापीठात रूपांतर व्हावं हा त्यांच्या दूरदृष्टीचा विचार होता। तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेमार्फत धाराशिव जिल्ह्यातील मुलांसाठी शिक्षणाची सोय करण्यात आली आहे। याशिवाय दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी राणा जगजितसिंह यांनी 1 कोटींची मदत दिली आहे। धाराशिव जिल्ह्याच्या विकासाचे शिल्पकार, भाग्यविधाते ठरलेले पद्मसिंह पाटील आणि त्यांचे सुपुत्र राणा जगजितसिंह यांच्या कार्यकर्तृत्वामुळेच खऱ्या अर्थाने पठारावरील या जिल्ह्यात आर्थिक सुबत्ता आली। धाराशिव जिल्ह्याचा विकास साधलेलं राणा जगजितसिंह आणि पद्मसिंह पाटील हे नेतृत्व भविष्यातील स्वप्नांना आकार देण्यासाठी कार्यरत आहेत। तर मंडळी, माजी मंत्री पद्मसिंह पाटील आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा।